पाहिजे बर का माझं विट्टी दांडू चॅनलला सबस्क्राइब करा. आमची वेब सिरीज आमची वेब सिरीज नारळ त्या टिकावं घे चल फटाफट ठेवते नारळ असं टिकावं इकडे कॉल करून असा तेव्हा असा इकडे नाही असा नारळ शेंडी काढली घ्या ही बाळू गोळलं नारळ फोडायचं बाळू गोळलं बरोबर नारळ फोडा पाहुण्याच्या फोडायला बरं असतं मालकाला कुठं फोडायला लागेल बाळू कधी बाळू सोडून पटकन तुला का व्हायची तू आला मुंबईनीच शेंडी काढताय ना काय व्हाय ना आता उपसून बाळू जाताना बसावं आठव गावचं नाव घालतो का मुंबईवाला म्हणून नाही काय लेट लावलं हां मुंबईवाल्याला माहिती सगळं शेंडी कशी काढायची एक पाण्यात तांब भरून घे हे पाणी आहे का बाबा आहे ना पाणी आणले ना खर्च करीत जाय आता नवीन काम केलं संध्याकाळी पार्टी होईल आपली गवळी कधी पार्टी द्यायची गवळी साऱ्या गावाची पार्टी घेते त्यांना काय नाही आता मुंबईचा पाहुणा दिसते मुंबईचे पाहुणे त्यांचं इथे काम करायची बांगल्याचं बंगला बांधायचा आहे मग हो पाहुणं बंगला आहे का बंगला नाही स्लॅबचं घर आहे स्लॅबचं म्हणजे तेच बांगला झाला लवकर पटकन होऊ द्या जेवण बिवण घाला गावाला मुंबईला जाऊन येऊ ना जेवण पहिलं घालून मगर बांधून असं करायचं बरोबर चला, काय हरकत नाही आम्हाला अरुण तू काय करतो खडी सागर खाशील मागे सर ना बघू द्या ना सगळं मग प्रसाद नको का हां पहिलं बघू द्या जर आम्हाला समजू द्या काय करा तुमच्या कामात कसं काय चालते सगळं लावा अगरबत्ती अरे वा आता याच्यावर पाणीवर टिकावं आणि त्याच्यावर नारळ मी का नाही गहू झाला गवळींचे हस्ते उद्या हो टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. अरे वा दक्षिणा ठेवा 501 रुपये हां 501 दक्षिणा 501 आणि मग घर बांध घर बांधा एवढे पैसे काढायचे 501 ने काय व्हायचे कुठं आता झालं का बस का हां दक्षिणा ठेवू ना हे काय दक्षिण ठेवून नारळ फोडायला ठेवायचे असते आणि लगेच 5 टिकावा कुठं ठेव ठेवते खाली 5 टिकावा या सगळे तू मारायचा पाच त्याच्याकडे हो मारा घर मालक बूट काढतोय तो राळू मार बुट काढे पोरा मार ना टिकाव त्यांना मारू दे घर मालकाला मारू आपण दे ते बूट काढूच तर मग उभं राहते का बूट काढूच तर हा थांबा थांबा एक मिनिट थांबा हे कुठे शेट कुठे गेले तुमचे कोण शेत अहो ते मालक मालक होय दत्ताचे आलेलं दिसलं होतं पण नाही सांगता येणार मला कुठे गेले दत्ता आहे का पण दत्ता असेल बहुतेक असेल बघा कुठे आहे देऊ आहे नाही का सांगता येणार नाही काम होतं अहो त्यांचे दत्ताजवळ पैसे दिलेले उसने म्हणून 10,000 दिलेले ते अजून भेटानी काय 10,000 दिले त्यांच्या माणसाला जेव्हा हे तरी कळतं का आता त्याला माझेच कामाचे 3,000 नाही दिले तर तुझे कुठून 10,000 बरं, काढून त्याला बसून सांगू राहिला थांबा तर आता तुला इथं भेटलाच आम्ही सांगतो त्याला हो मी बसलंय मालक कुठे आहे टॉमीचा मालक कुठे आहे मालक काय दिसाना कुठं चल टॉमी अरे नाही मी आलो तो आता तूच आलो तो टॉमी चल 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 पंजा दे चल टॉमी कुठे आहे मालक आपले कुठे आहे मालक टॉमी काय मालकाकच पाहावं लागेल थांबा आता मालक कुठं आहे शोधून आधी पहिलं पाहावं लागेल मालकाकडं जाऊन येतो पहिलं चल टॉमी चल चल कुठं मग जातो आता मग टॉमी थांब इथंच आता नमस्कार राम राम. कुठं होती इतका टाइम हा काम चालू आहे अहो आवडाला मी आवडाला आज आवडाला भेटलो ते आवडाला विचारलो हा कुठे आहे काय ते आवडा मला मी काय पिये आहे का हा आणि पैसे नाही पैसे तुम्ही सापडा ना भेटा ना इथं फोन करायचा ना फोनवर तुमचा फोन लागतो कुठं हा गावात असल्यावर काय होतं आमचं ते रेंज नाही त्याच्यामुळे ना फोन लागत नाही मग कधी ते पैशाचं काय होतं बरं? नाही पैसे घे हा अहो तुम्ही आता किती दिवस झाले पैसे उधार घेतल्या ट्रॅक्टरला घेतल्या तुम्ही हा देऊ आता देऊ देव कधी देणार घराचं काम चालू केले हा, त्याच्यामुळे हा. त्यामुळे थोडे राखाडे पाणी पाजलं तुम्ही बाहेर हा
पोर आता काय हा प्रॉब्लेम आलता म्हणून तुम्हाला सांगितलं होतं ना हा, म्हणतात घरी आणून देऊ कधी पण काय तेव्हा आता आल्यावर काय करता हाय ताना नाही सध्या हा, मग कामं काय? चालू आहे अहो, त्याच्यामुळे पण किती वर्ष झाली त्याला हा? हो दे ना एवढं वरचे काय इतके दीड दिवस वर्ष. चालत असतं का पण मी म्हणलंय का नाही म्हणलंय का अहो तुमच्यासाठी मला तिथून काम सोडून ते यायची पाळी आली अहो एक दिवस आलो तुमच्या घरी हा तुम्ही नाही भेटली मग आता मग ते काय काय- त्या दिवशी- घरी काय परत टायमाला त्या थांबत दिवशी असतो का? पैसे होते ते नाही भेटले आता गेले खर्चून काय करायचं मग आता काय आता मग किती दिवस लावायचे परत काय घाई आले तुम्ही अहो, मग आता घाई आहेच ना आता तुम्हाला काय काय पैसे कमी पडतात अहो, आकडा पण ते आकडा आम्हाला तेवढा विकल्याचे, धंदा आहे याचे, का त्याचे. होय पण आम्हाला आकड्याचे पैसे आम्हाला ते काय तेवढाच धंदा आहे का आकड्याचे पैसे नाही मग तुम्हाला देऊ असं म्हणले कधी? नाहीतर काय होईल माहिती का हा काय होईल बुडवली म्हणून समजायचे काय नाही बोलवायचे नाही मग? बोलवायचा विषय घेतला का आणि ते लवकर करा काय होतं नाही आल्यावर देईन ना आल्यावर हा, देणार मग आता आम्हाला बी गरज आहे थोडीशी थोडं आता घरचे काम खाल्ल्या तरी का नाही तर मला ऍक्शन घ्यावं लागेल काहीतरी दुसरी कोणती काय कोणती काय मी काही करू आम्ही शकतो काय गा मी बी काय बाहेर म्हणायचे मी असू द्या आम्ही काय गाव सोडून चाललो नाही कारण द्यायला मी माघार नाही पाहणार मग एवढं काय एक मिनिट थांबा मला फोन आलाय थांबा हॅलो हा एक मिनिट थोडंसं घे ना पैशाचं काम आहे एक जण पैसे मागवते मिनिट थांबा बघा मग काय आम्ही काय गाव सोडून चाललो नाही मला बाकीचं माहित नाही ते पैसे पाहिजे मला 2 दिवसात नाही मग उद्याच पाहिजे मला पैसे आज नाही तर उद्या पाहिजे पैसे तुम्हाला देतो पैशाचा विषय नाही कधी देणार काय कधी पाहिजे तुम्हाला मला उद्याच पाहिजे मला पैसे बाकीचं नाही माहिती ते काही पैसे करून ना, द्या पण तुम्हाला एक नाही तर मग तुमच्या म्हाताऱ्याकडे मी जाऊन मी तुमच्या म्हाताऱ्याकडे मागू शकतो 15-20 मिनिटं थांबता का लगे पैसे घेऊन ठीक आहे 15 मिनिटांनी हा ठीक आहे नक्की ना? थांबतो मला काय नाही मी एक तासभर नाही, थांबन तुम्ही काय म्हणता मला लगे आहे आमक नाही मी थांबतो ना 15 मिनिटं थांबतो काय थोडे कामाचे पैसे घ्यायचे मग घ्या लवकर मी आलो इथून बँकेतून जाऊन बर मला येऊ मी जर थांबतो नाही मला काय आलो नाही हा मी नाही आलो तर म्हाताऱ्याकडून घ्या बर ठीक आहे ठीक आहे मग म्हातारीच गाठ घेऊ काय चालेल म्हणजे काय होईल माहिती का हम्म. म्हाताऱ्याची गाठ घ्या ते दिले त्यांनी तर ठीक हा मग नाही तर मग मी आलो 10-15 मिनिटं बर लवकर या पण मी इथं बसतोय तर 15-20 मिनिटं हा हा नाही मग म्हातारीची मला गाठ इथंच घ्यावं थांबा. लागेल. हा चालेल ठीक आहे जा वायर मी डोकं खाल्लं बा अरे काय वैताग आला बा हा काय वैताग आला बा आईला पैसा ना पाणी खिशात नेमके लोक पैसे मागायला येतात अरे मलाच चावतो का अरे जे पैसे मागायचे त्याला चाव ना मला करंट द्यायला लागलेत लोक आणि तुम्हालाच चाव हां तो परत आलं ना कोणी पैशाला त्याला चांगला करंट दाखव काय पैसा पाणी बायकानं पोरं आईला ते वायरमॅन आलं ना त्याला चांगला चावा घे म्हणते नीट चाल खाली बघ बाहेर बीर आणि इथं मागं उभा राहा थोडा त्या आईला किळाय मोका रागावी लाईट आली की नाही काय ना आज त्या आईला सवाल मी बाबा चिकू खायची का चिकू खायचं मग इथं मला चिकूला पाणी द्यायला नको बोंबलं नाही राहता गावभर इकडे तिकडे तू इथं सांग तू म्हातारा तसंच तुम्ही काय तयार केलं पाणी आहे का प्यायला कधी इथं मोटर चालू करायची ते दिलं सोडलं नाही पळा तिकडं जा तिकडं हां इकडे लाईट इथं पोरा नाही परवायचा दिला येड्याच्या आईला सवाल ही काय फ्यूज गेली काय मला काय कळा काहीच व्हायला मी राहिलो आला नाही कमीत कमी इथं बघ ना भाऊ तू किती वाजता येणार लाईट आज हां हे काही झालेलं कळत नाही का 2 वाजता यायची होती ना 2 वाजता लाईट येणार होती ना आपला मग अजून कशी नाही आली हां या आईला इकडे ते लाईटी पैसे जाते 3 तार पडायला आणि काय आता परत नको आता 3चा टायमिंग दिलेला आहे 3 ते काय ती रात्र 11:30 यांनी पण डोक खाल्लं राव माणसाने कामं पाहावं काय पेटी पैसे बसून राहावं काय कळा नाही वायरमॅनचं बी येऊन त्याला बिलाला आता हो मग बघू त्याच्याकडं हां बरोबर आहे नाही हो हसायचं बिसायचं नाही इकडं व्हायचं इकडं वय लाईट बंद अरे बंट्या ती लाईटीचं काय आपल्या डोक्याला लागत नाही लाईटिंगचा टाईम होऊन गेला राव आणि काय ती लाईट याय नाही बी जाय नाही बी हां आता काय करायचं पाण्याला संध्याकाळचं हां तास झाला इथंच वाट पाहतो लाईट बिल नाही आला काय इथं लाईट जाय लाईट बिलाचं नाही हो आपला विषय दुसरा विषय 4 वाजता टायमिंग दिलाय लाईटीचा 3 वाजता आणि अजून तुमचं टाइम नाही हो माझे दत्तानी पैसे घेतल्या ते अजून तुम्हाला माहिती आहे काही त्यांनी पैसे घेतले मग मग वायर काय? किती गेली काय माहिती ते मला काय माहिती ते लाईटीचा तुम्ही काय
लाईट टायमिंग तुम्हाला माहितीच आहे ना. आपण झालं नाही असेल ते. टायमिंगला आली ना तुम्ही टायमिंग टाकला त्या लाईटला मी मोटर करायला थोडंसं काहीतरी घोळा असेल जम बिम तुटला असेल कुठे एकटं माणसं गेले तर राहणार इथं पाणी प्या नाही आणि तुम्ही म्हणता ती तुम्ही काय नेमकं वायर लाईटीचे पैसे नाही आले का दत्ताने घेतले काय माहिती दत्तानी घेतल्या तुम्हाला माहिती आहे काही या इकडे बस मला सांगा एकदा नीट नेटकं समजून अरे काय सांगायचं तुला तू कणी उभाचे उलटे पालटे उद्योग घालतो ना आता मला एक तर इथं माणसांना हे नाही इथं कामं नाही इथं काही हा, माणसं बसले जिकून तिकून आपली बसा खाली, एक मिनिट बसा खाली, थोडं बस, बोलू बस, थोडं. सांग बाबा तू काय काय एकदा तू. इथं बस रे, इथं बस रे. इथं बस इथं बस. हा बस इथं हो, हे माझं एक काम होतं तुमच्या मुलांनी माझे पैसे घेतले. मला आहे ना तेवढे पैसे का आता मुलगा गेला मग तास झाला इथं येऊन बसलो मी. आता मी त्याला विचारून पाहतो हा. आणि मग पाहतो आज आहे ना काय झालं माहिती का लोकांचे हात खात येतात आणि मग पाय खात मग जास्त बंडल देतो का मग जास्त मग असं वाटतंय मला. बंडल येणे जाणे चालू असते पण त्याला लय गिरायक असते लय गिरायक माझं काय आता काय तुमच्याकडे की टपका येऊन दे 10 दे 20 दे 50 तर मग या ते मच्छर राहते कोण राहते हे काय आम्ही इथं काम बंद केलंय कामगार काय करू राहिले मला ते काय कळाना आता मी काय करू राहिले असं असं कुठं असतं का हे त्यांना बघा पैसे त्यांचं द्यायचे ते मला काय इथं जे- 40,000 आणले हो, इथंच आहे. हो, ते कुठे इथंच काय आहे. हे बघा. भेटायचे का? हा हेच हेच आहे ना. आवने ना पेमेंट द्यायला सांगितलं 40,000 पैसे देणार पण काम चालू ठेवा लागतं 8 दिवस तवा फोन केला हो होता अहो नाही थोडं प्रॉब्लेम असतं साहेब लोकांची इकडे मग तिकडे एखाद्या दिवशी काम बंद राहतं थोडा प्रॉब्लेम नाही असतो नाही ना मला आहे ना काम आहे ना चालू करून द्या आणि एक एक कॅश 40,000 बर बर हो मोजून घ्या या शक्य आता काय आणि बँकेत काम बंडल आहे, काम त्याला काय चालू म्हणू? करायचं बंद नका ठेवू नाही नाही आणि बंद त्या बांधकामाला काय रे, कोंबड्या बिंबड्या काय काय माहित? असं काय असं असं कुठं असतं का चालूच असतं ते ते आमचं. बांधकाम असं तसं काय काय होत नाही त्याला मी आहे ना हा, टेन्शन हो काम चालू करा भावाने ऍडव्हान्स दिलाय पैसे घ्या 40,000 मोजून घ्या बर 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 हे बारकी आज टेन्शन नाही बघ बाबा बंडल झाला बा 40,000 हो मग बघा ना आपलं हो हा, काय काय हे कोण बोलायचं काय आपण ते याला बघा काय ना गाडबीड लागली काय आपण ते बघा ना आपल्याला होय कामगारांचे जाऊ का पैसे- काय मग आता ते कामगारांचे पैसे मग काही तो मग काय ते आता हा? मिटवा तेवढं देऊ ना तुम्हाला देऊ देऊ कधी हे काय कामगारांची वाटी तुम्ही काम आता बंद हे ठेवलं जेवढं होतं आलं आपल्या काय आता अहो, तेवढं पैसे झालं नाही असतं म्हणून काम बंद ठेवलं होतं तुम्हाला जाऊ परत काम बंद राहील आपलं. आणि आता काय आता मला तर गरज होती आज देऊ 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 काय नाही मी सगळं पोरला विचारतो आणि तुम्हाला देऊन टाकू तसं काय अडचण नाही काय नाही तुम्ही गरबडूच नका अहो, तशी. काय गडबडायचं नाही आता किती वेळा चक्कर मारायच्या काय हा? नाही काय नाही ये जा चक्कर ये जा मारणं काय नाही. जाऊ का मग आता काय जा मग आता काय मी विचारतो पोराला सांगतो होय पोरग तसं तुम्ही तर का आता आई? हा? नाही नाही ती करतो बरोबर पोरला विचारतो ना पोर गेले बरं, बरं, बरं. ठीक आहे जाऊ का मग आता हा? आईला पोरग जसं आहे ते पोरगं, बाप हे बी आई हो. हा काय जातो मग काय आता मरू हा पण त्या या आईला दे टाळी हे नी, कस काय वायरमॅन पटावला हा, दिला का नाही हाकून? हा, याला म्हणते डोकं तो डोकं असं लावून दे बरं का माझ्या डोक्यासारखं लय मात्र रंग नको द्या देत जाऊ काय माझ्या गोवी तू रे गो तू हात पकड पाय पकड बायाचा येळू मातर पाणी नाव त्याला ढोळी खा खेळू फू आई फू फुगाडी फू दमला फू बाय फू फुगाडी फू अरे यार काय म्हणत होती काय म्हणत होतो फू बाय फू फुगाडी फू दमलास काय माझ्या गोविंदा तू अरे वा गोविंदा तू हात पकड पाय पकड डंबलाचा येलो येलू त्याला फुगाली फु फुगाली फु फुगाली फु आपलं गाणं येतं की नाही तुला माझ्या गोविंदा तू गोविंद आपलं गाणं येतं तुला कोणतं गाणं आहे आपलं आपलं कोणतं गाणं आहे वाजलाच्या घायाला बाण थंडी मध्ये वाजलाय रान मुलं 24 काय तसं मुलं 24 काय तसं दणक्यात वाजू द्या गाणं वाजू द्या गाणं दणक्यात वाजू द्या गाणं अरे वा पिक्चर पाहायला जायचं ना आपल्याला कोणता पिक्चर आहे रांगडा कोणता बांगडा अरे वा चल फिरायला जाऊ आपण आता काय करा नाही माझं काय नको माझं कामाशी काम माझं काम चालू ठेवलं मी पैसे देऊन टाकले हे आलाय काय तुमच्या दत्ता आलाय समोरच पैसे दिले का काय? हे नाही? आलाय काय दत्ता हा, आलाय? आले आले काय काय झालं मग होय काय काय झाले पाहतो अहो काय थांबा काय झाले अहो, अहो काय चालू काय म्हणजे तुमचं आणि माझा काय व्यवहार आहे ना क्लिअर नाही अहो
मी ना आणि तुमच्या भरोश्यावर आहे ना मी राहत नाही. मी देऊन टाकले तात्याला 40,000 रुपये कॅश दिले. पाहुणे दिले का नाही? बघा आता आहे का बघा कोणाला आता दिले पाहुणे तात्याकडे दिले कोणी मी पैसे. सांगितलं द्यायला अहो माझी मर्जी मा भावाने पैसे पाठवले होते मी देऊन टाकले. मला काय गरज आहे? अरे पण पैसे माझ्याकडे पाहिजे होते अरे आता ते तुझा काय काय भरोसा आहे? तू आज इथे उद्या तिकडे आणि तुला बघायला येऊ का मी गावभर? पण काय होतं ते काय छान नाही. तुम्हाला खोटं वाटलं ना याला विचारा. आता यांचं काय करायचं याला कुठून द्यायची ते गेला असं आता नाही मी तुमच्या समोर दिले का नाही दिले पैसे? पण आता मला माझा काय आहे का तात्याने त्याच्यात? काय दिले नाही मला तास दिलं तास झालाय थांबून धरले आता तू ते गपचीप दिले त्याला अहो मी नसताना का मला विचारायचं ना राव अहो पैसे राम राम कोण आहे पाहुणं? काय अहो मी राम राम. अहो काम दिलं होतं आणि काम ठेवलं बंद करून. अहो त्यांना पेमेंट लागायला मी टायमाला दिले 40,000 रुपये दिले. दिले का नाही? मग अहो, पण माझे असं बी नाही भेटा कुठं असतं ना का? 40 दिले नाही दत्ता संघावर झालाय का बापा संघ झालाय? अहो, काय नाही झालंय नाही त्यांच्या माहितीये वडिला का? संघ झालाय. अहो ते एक वेगळे तुझ्या बापाला नाही ओळखीत तुला कसं ओळखीन? ओळखीत नाही पण मी ओळखीतो ना तुझ्या भावाला. बरं मला ते बाकीचं काही असू साहेबांना द्या. कोण मी ओळखीत कोणाला नाही? पैसे दिले मला पैसे देऊन टाका बाकीचं माहित नाही हो. हा. तुम्ही म्हणले 15 मिनिटं देतो मी घेऊन म्हणले पैसे आणायला गेलो मग काय आमची आता? हुका चूक झाली. हा, मग काय आता तुमच्या नेमकं ओकात काय झाली? तात्या कुठे आहे? आता मलाच माहित नाही माहिती त्याची गाठ नाही तात्याची माहिती काढ झाली ती त्याची म्हणजे बापाला अरे तुला बोलतो तात्याने काय मग तू काय करतो खातो आपण काय? तात्याने दिले ना कुठे बघायला तात्याला तिथं? तात्याला माहितीच नाही ना पैसे दिलेत का नाही तुम्ही ते म्हणलं ते मी मुलाला पैसे विचारतो. आणायला गेलो यांच्याकडे हा. आणि मग यांची हुका चूक झाली आणि यांनी मग काय आज कुठे असते काय आता काय करावं? किती दिवस झाले पैसे द्यायचे नाही हे म्हणतात ना 40,000 रुपये दिले बापाला घ्यायचे ना दिले ना. बापाला. अहो दिले का? म्हातारे नंगडचे म्हाताऱ्याला गाठ नाही पडली गाडीची. हा? अहो, गाठ पडली मग माझ्या एकटा दिली मला पैसे नाही बघ तुम्ही बरं. पोराला बघ विचारा आता काय मग. करायचं अहो तुमचा त्यांनी- माझा काय संबंध आहे ते का? रुपये तुम्ही सांगा ठेवणार ना. नाही. तुम्ही पाहुणे तुम्ही कचकच झालं तुम्ही दिले पैसे ना बापा संग व्यवहार झाले ना तुम्ही तुमचं काम करा आणि तुम्ही निघून जा. हो 40,000 इथं बसलं रुपये ना ठेवणार. ही पेट्रोलवरची गाडी आहे पेट्रोल संपली का पडपड करते जास्त बरोबर वाकडी करून चालवावं लागेल तसं तुम्हाला नाही कळायचं तुम्ही या नंतर. आता काय करता बोला काय माहिती आता कधी काय आज नसतं. पण मी काय म्हणतोय ऐका बरं, तुम्ही सांगा बरं आता पैसे दिलेत तुमच्या समोर प्रामाणिकपणाने द्यायला पाहिजे ना तुमच्या समोर दिले ना तू घेतले कशाला समोर दिले जाव घेतले कशाला मग आता मग घेतले पण आता अहो, यांनी ते डिझेलला पैसे बापा घेतले होते माझ्याजवळ यांनी त्याच्यात दिलं काय मला काय माहिती आहे काय करतात उद्योग 10,000 रुपये टाकले असते त्याला वायर बँक काय पडून जायचं पुढे गेलो पैसे आणायला आणि त्याची माझी गाठ नाही हे नाही अरे ते गेल मुका ए म्हाताऱ्याचं, हा, कुत्रे गेल मुका हे आले बुवाच्या आईला काय नाही केलं. लई चांगलं आले बरं काही त्या आईला ही आता पुढं पिढी चांगलं आलं चांगलं आलं. आले काय ना हे महाराज हे बोलू आपण काही विषय नाही काय बोलू तू काय काय राव, बोला बोला काय नाही बाबा आलो होता तुम्हाला भेटायला सकाळी पोरीला म्हणलं येतोय म्हणजे तात्या कोण जाऊन बरं झालं ना मग काय अडचण जागरण घातले जागरण कवा झालं ती अजून लागली जागरण कधी नव केलाय खर्च म्हणलं जाऊ दे आपण कवाय खर्चच करतो की दत्त काय टेन्शन मध्ये नाही काय रे कर का ते राजे ते मगा कोण आलं होतं कडे वायरमॅन आलं होतं मगा माझ्या पैशाला त्याला 10,000 रुपये द्यायचे कुठून द्यायची कुठून द्यायचे म्हणजे तू माझे पैसे घेतले पैसे तू घेऊन जातो आणि मी काय कुठून द्यायचे आता मी पैसे आणायला गेलतो पण पुढे तो माणूस तुझ्यात पैसे देऊन गेला आणि मग विश्वास कोणच्या वेळी त्याचा विश्वास अरे मी आहे तुला पण वापी हे देणार तू ना पैसे लोक मला जाऊन देणार मग वायर पण आलत ना हा? त्याने हाणलं असतं त्याला पोराला कोणला ते पोराला तुमच्या येडे काय तुम्ही काय रे, तुम्हाला पोरग स्वर्ग आहे की नाही पोरग महत्वाचं काही प्रॉपर्टी पैसे अरे तू ऐकत दारून तुला नाही कळायचं तुला बारीक आहे अजून अयो माझ्या डोक्यावर केस चाललीत हा? अरे पण ते वायर किड्याला आणलं तुला मी सांगतो ओढीत सांगतो काय नीट सांगतो? मग त्याचे पैसे देऊन टाक मी बोलू का नको कोण होय बाजला तू चल तुला काय वायरमॅन होतं ना तू गडी बाहेर होई दोघे धक्के मारायला लागले वायरमॅन होतं तुमच्याकडे ना बघतो मी गडी बाहेर चल. आई मी बसवतो तिकडे बघतो हा, तुमचा बघ धिंगाणा तुला काय कसा आहे करायचं ते कर जा 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 तुमचा दिलं ना 40,000 रुपये त्यांनी कोणला? 10,000 लोक द्यायचे तुमच्या मध्ये ना, का असं पडत नाही माहिती का 10,000 द्यायचे बाई होय. द्यायचे 10 नाही होय, डंगार लोक कामध्ये पडत नाही माहिती का तुम्ही त्या गुणाची आहे दोघं पण आणि मग हाय म्हणणं चालत ना आमच्या आम्ही काय कुठं मला जाती एक काम कर तर कशी जग मारा तशी मारा मी चाललो 11,000 ए जातो तुला 10,000 रुपये आता नाही देणार मी इथून पुढं म्हणलो तुला गेला उडत नाही तू 11,000 रुपये दे मला काय 11,000 ते द्यायचे मला द्यायचे लय बाई. वर्ष झाले घेतले पैसे बिसे मिळत नाही आता ह्याच लुकड्या करावं लागत यात मी वायर पिनला असा गोडी गोडीत लावला पैसे कोणी घ्यायचं नाही त्याच्याकडून आणि त्या दिवशी नांगरटीला नांगर डिझेलला पैसे लागत नव्हते का? तुझ्या पैसे नव्हते का पैसे होते माझ्या म्हणून एवढा कशाला घेतले असते? एवढा धंदा करतो तुझ्या पैसे नाही का डिझेलला आता नव्हते अख्खे पैसे तुझ्याकडे आणून देतात कोणाला डिझेल लागलं पेट्रोल लागलं तुला नाही नाही ट्रॅक्टरला अजिबात जमणार नाही काय नाही ते पैसे बिसे मिळायचे ना तुला तो निघायची इथून 11,000 रुपये दे मला माझं अजिबात जमणार नाही तू काय समजत चल, हट. आला का बरं तू ती बाटली घेऊन उचलून तर इकडे
आणि ते वायरमॅनचे पैसे आहे ना ते बघ अरे मग बापाने पोराला नाही सांगितलं मग कोणा सांगितलं ते वायरमॅनचे पैसे आहे ना आपण देऊ पण मी पैसे मागितले लई हाण्यास सुरुवात आपण केली मग यावर विचारून पुसून व्हाय नको का मग हा? विचारून उद्या समज मला काय झालं समज मी म्हातारा गेला माझ्याकडे 1-2 लाख रुपये कधी झालं लोक तुला सोडतील का असं नाही मग पण मांडून मी ठेवायला नको का? सांगितलंय ना द्यायचेच म्हणून डिझेलला हा, मग त्या चोपडीला का नाही मांडून ठेवली चोपडीला काय मांडायचं आता मग आता मी कसं चोपडीला मांडून ठेवतोय तर तू मांडून का नाही ठेवत त्याचे पैसे आपण देऊ याचा काय उद्देश नाही देऊन टाकते बुग काही झालं तर घरच्यांना माहिती झालं पाहिजे कोणते पैसे मला कोणाला द्यायला घ्यायला. मारायला लागलो होतो पण तू- मागू आता म्हणलं तू- चला जाऊ आता द्या तू हे काय किरकोळ 10,000ला कोणाच नाही ते 2 लाख रुपये माझ्या खर्च तरी कोणी येऊन मला पैसे दे म्हणून आणि तू हे नाही, पण 10,000 वर्ष साठी झाले चालले. ना हा, मग तू तर वर्षात मला का नाही म्हणला नाही म्हणलं मग आता म्हणलं कुठं आपण तुला नाही म्हणता येतं वय लिहून ठेवायचं ना तिथं मी उचकले असते ना पाहिलं असतं बा कोणतं द्या नाही कोणतं घ्या नाही हा? बरं, तू तू जाऊ दे. उधाऱ्या सुद्धा मांडीत नाही बरं, मग जाऊ दे तू ते 11,000 देऊन टाक हा? आधार कार्ड लागत यात. आता ते यश द्यावं लागेल याच द्यायचं मी आपण याच देतो का कोणाला देत नाही पण आता वर्ष झाले ना आपण तुम्ही डायरेक्ट मांडून ठेवायचं 6 असं नाही महिन्याची कधी बोली द्यायचं. होती काय होतं आपलं माहित पाहिजे आपल्या घरातली 6 घरात महिन्याची बोली होती त्याच्यामुळं ते काय टेन्शन नको होते त्याचं ते वायरमॅनला मी सांगतो किंवा ये नाही एखादा मग बघू भेटलं का बरं अरे वा कुणाला हा नाही लय गुढीत बाबा मग भेटायला काय नाही. होतं हा? अरे काय होतं दत्ता हे यावर माहिती नाही ठेवते कोणाला ना नाही माहिती पाहिजे ना मग? दत्ता हा मस्त तू पितोय बितोय उद्या समजा कोणी म्हणलं आता 10 म्हणतात उद्या लाख म्हणलं तर काय करायचं तात्याने किंवा उद्या तात्या आहे समजा तात्यानंतर जर तुला जर कोणी म्हणलं तात्याने घेतले 5 लाख रुपये तू कुठून देशील कुठेतरी पाहिजे ना तुमचा मी व्यवहार तेच त्याला सांगू राहिलोय ना लागले तर घे त्याला मी काय सांगितलं जर तुला मागायची लाज वाटत माझ्या पैसे माझ्या वहीत मांडून ठेव ना भाऊ एवढे द्या नाही मला एवढे द्या घेऊन नाही सांगतोय ना मी 10,000 देऊन टाक त्याला बरं इथून पुढे तसं करणार बरं, काय नाही ठीक आहे असं करतो आता अरुण का त्याला 10,000 रुपये फोन पे देऊन टाक मी तुला फोन पे मारितो नाही तुला थोड्या वेळाने फोन पे मारून देतो हरकत नाही ते 10,000 रुपये घे 11 द्यायचे ना तुला 1,000 त्याला द्यायचे जाऊ दे बरं, त्याचे जा, लय दिवस झाले. हा चालेल ठीक आहे 11,000 रुपये देतो तेवढे देऊन टाक त्या वायरमॅनचे आणि त्याला म्हणायचं तिकडे तोंड काळ कर हा, आणि मी तुला उद्या फोन पे मारतो नाही तर गुगल पे मारतो हा ठीक आहे किती बोलले ते मला माहिती का त्याचा शब्द म्हणजे ते जबान. वायर हा, याला बोलल्यावर बोलला अरे पण तो पण आहे ना त्याचा कोणाचा पैसा आहे 2 रुपये त्याला कोणी लागत चालताच ना आहे, त्याला लागतो टाइम मी सांगतोय ना त्याने माझ्या घरी याच्यात दिली मग याला द्यायला नको त्याच्या समोर दिली ना द्यायला बरं पाहिजे ठीक आहे आता तात्याचा वायदा त्याला कसा आहे मला विचार. सांग, एक मिनिट हा. तुमचा वायदा कसा आहे ह्या ठिकाणी होणार तर त्या ठिकाणी ते होणार नाही तर मग ते सांगणारच नाही शब्द हा, आपला असं पण काम. तसंच आहे नाही पाळता येत तो शब्द द्यायचा नाही त्यांनी पद कमी होती हा. आणि पद कमी झाली ना मग माणसं काय मग राहतं तू कवा शिक देणार एक थोड्या 5 मिनिटांनी पण नाही तर त्याचा फोन पे दे मी डायरेक्ट त्याला मारतो तू एकूण जर खर्च नसतं तर हा फोन पे त्याच्या मार वाटलं आहे की त्याचा नंबर आहे नंबर आहे ना ना. माझ्याकडे पण आहे मी घेतो तात्या आहे. त्याला 11,000 रुपये मारून टाक मारून टाक. त्याला सांगतो 1,000 रुपये याच दिले आणि परत त्याला परस्पर पैसे देऊ नका मागितले तर तात्याला विचार आणि मग पैसे दे हा हा ओके चालेल ठीक आहे चालेल ओके काय सीन नाही आज पार्टी देतो चल सबस्क्राईब आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा